चला आता मात्र जोडी मैदानामध्ये या ठिकाणी उतरलेली आहे। परिक्रिशा 11 संघाचे 2 सलामीवर बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल। एका ठिकाणी किरण गुरुद्वान, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय भरत पाटील। ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय येताना फलंदाजी मार्कवरती 3 षटकांचा सामना आहे। 3 षटकांचा सामना असताना आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण मोठे फटके या पटांगणावर या खेळपट्टीवरती एक्झिक्यूट करेल। नजरा आहेत या ठिकाणी। किरण आहे, भरत आहे, त्यानंतर प्रशांत घरत आहे, विनायक भोईर आहे, जयेश घरत आहे, विकास जसकर आहे, संदीप किणी उर्फ सँडी आहे आणि आज नवीन चर्चेत आलेला खेळाडू म्हणजे निश्चितच नुकत्याच घडलेल्या पांजूच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस गरज होती त्यामध्ये उभरून आलेला फलंदाज रविकांत घरत। यात प्रथम कुळू देखील या ठिकाणी आहे। अमित तांडेल गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक टाकण्यासाठी समोर आहे भरत पाटील। सेकंड राऊंडचा सामना निश्चितच हा सामना जिंकला तर चॅलेंजर राजकुमार संघासोबत त्या संघाची भिडंत होईल। पहिल्या चेंडूवरती लॉफ केला चेंडूला, पहिल्या चेंडूवरती झेल टिपला जातोय, गडी बाद, बॅक टू डिपार्ट जावं लागते भरत पाटील यांना। मयूर पाटील फलंदाजी मार्क मध्ये नवीन फलंदाज होतो। निश्चितच म्हटलं होतं संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडूला सीमारेषे पार कोण धाडेल आणि तो धाडण्याचा प्रयत्न केला होता भरत यांच्या मार्फत, परंतु काऊ कॉर्नर सुरेख झेल हलक्या रीतीने सहज झेल टिपला गेला प्रथम कुडू यांच्या मार्फत आणि पहिला विकेट गमावला गेला या ठिकाणी परिक्रिशा 11 संघाकडनं। खोलो टप्प्यात चेंडू ऑन साइडला निश्चितच ढकलला गेला। विकास जसकर चेंडूवरती येतो, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण मुंबईचा सम्राट संघाचे हे क्षेत्ररक्षक सहजासहजी चोट्या रन काढून देणार नाहीयेत। त्याची झलक आपण विकास जसकर पाहतोय, त्यानंतर जयेश घरत, विनायक भोईर यांची फिल्डिंग आपण पाहिली। तर निश्चितच त्यांच्याकडनं चोट्या धावा करणं शक्य नाहीये, सोपं नाहीये। मात्र किरण साठी पडलेला हा चेंडू झेल खाली क्षेत्राच्या हर्षल झेल बाद, किरण बॅक टू डिपार्ट गॉन। मयूर फलंदाजाचं नाव काय आहे? तहा। ही खासियत आहे गोलंदाज अमितची, मोठमोठ्या फलंदाजांना बाद करणं। भरतला बाद केला पहिल्या चेंडू होते, त्यानंतर किरण गुरुद्वारला सुद्धा या ठिकाणी बॅक टू डिपार्ट पाठवलं गेलेलं आहे। पाहिलं होतं तर किरण सफल होऊन मारण्याचा प्रयत्न करणार आहेत, तर त्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडासा जास्तच लेग स्टंपच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला कारण त्या चेंडूवरती जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला। आमचे कॅमेरामन या ठिकाणी नयनजी तांडेल निश्चितच
फुल एंड या ठिकाणी निश्चितच सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीला चेंडू निश्चितच. हा म्हटलं होतं या ठिकाणी क्रिकेट जगतामधला यॉर्कर चेंडू जो आहे तो ब्रह्मास्त्र क्रिकेटचा म्हटला जातो आणि तो ब्रह्मास्त्र टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही त्यांच्या मार्फत केला. ब्रह्मास्त्र टाकणारे खूप आपण गोलंदाज पाहिले आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर आपला टीम इंडियामधला जसप्रीत बुमराह यांना सुद्धा आपण पाहतो. क्या बात आहे, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, सँडी पाटला करतोय. चेंडूचा एक धाव कंप्लीट केली जाते. पहिलं षटक निश्चित प्रभावकारी षटक आपला या ठिकाणी हाताळलं गेलं. अमित यांच्या मार्फत आपण पाहतोय पहिल्या षटकाची या ठिकाणी संपुष्टी झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं लास्ट बॉल आहे अंपायर लास्ट बॉल आहे सॉरी 5 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. 2 गडी महत्वाचे बॅक टू डिपार्ट गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड डाऊन आणि 1 डाऊनची ही जोडी मैदानामध्ये आहे आणि या जोडीला निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं या ठिकाणी लाऊड अपील आहे पंचांकडे, परंतु या ठिकाणी फेटाळून लावली गेलेली आहे आणि लेग बायची रन आहे ही अशी दर्शवून देत असताना या ठिकाणी पहिलं षटक अमितचं या ठिकाणी संपलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा 2 गडीच्या मोबदल्यानंतर परिक्रिशा 11 संघाच्या. इस मागच्या सामन्याचा हिरो निश्चितच हर्षद गोलंदाजी मार्क वरती येतोय. निश्चितच पहिल्या षटकामध्ये करण निजा यांच्या षटकामध्ये धावा गोळा केल्या गेल्या होत्या, कुठल्या गेल्या होत्या, फोडून काढले होते ते षटक पूर्ण. ते मयूर सनी यांनी 29 धावांचं षटक होतं. त्यानंतर कमबॅक अमितचा, त्यानंतर त्याला 7 लाभली हर्षदची आणि त्यानंतर अखेरीस चांगलं षटक हाताळलं गेलं विनायक यांच्या मार्फत आणि त्याचा फायदा आपण पाहतोयच. इथपर्यंत मुंबईचा सम्राट संघ आलेला आणि आता मध्ये पहिल्या चेंडूवरती लॉफ केला, चेंडू पाठवलेला आहे सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडू ते षटकार ढकलून निश्चितच धावांच्या गतीला वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय फलंदाज मयूरकडनं. आता मात्र चेंडूवाले क्षेत्ररक्षक जयेश घरत चुकी करणार नाही, झेल टिपतोय गडी बाद. मयूर या ठिकाणी बॅक टू डिपार्ट गॉन. आणि आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर निश्चित थोडंसं चांगलं डिलिव्हरी टाकली गेली त्या चेंडूवरती. आपण पाहिलं तर स्क्वेअर रिजन मध्ये झेल सुद्धा टिपला गेला आणि नवीन फलंदाज मार्क वरती हा कव्हरच्या दिशेला. न्यू बॅटर, बॅटची कडा हवेत, चेंडू झेल सुटला. हा ही चुकी करणार नाहीये हर्षद, कारण बॅकअप नाहीये. हर्षद बॅट्समनचं नाव काय जरा त्याला विचारा जरा प्लीज. हा फद मोहक दादूस. फटका चांगला, झेल खाली क्षेत्ररक्षक विनायक पोहोचू शकणार नाही चेंडू पर्यंत, चेंडू निघून जाईल सीमारेषे पास 6 धावांसाठी.
वा फुल डिलिव्हरी आता मात्र त्या चेंडूवरती बॅटची वरची कडा लागून चेंडू हवे झेल खाली सँडी पोहोचू शकलेला नाहीये चेंडूवरती झेल सुटला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या धावा कुठेतरी निश्चितच चेसिंग करत असताना थोडासा महाग ठरू शकतात कारण झेल टिपला असता या 2 धावा या ठिकाणी काढल्या गेल्या नसत्या परंतु 2 धावा ऍड झाल्यानंतर धावा 21 धावा फलकावरती लगावल्या जातात. तर शेवटचा चेंडू आहे या षटकातला फुल डिलिव्हरी क्या बात आहे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु टप्पा पडल्यानंतर निघून गेला. थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी संपलं गेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये निश्चितच पाहिलं गेलं तर 21 धावापर्यंत मजल मारली गेलेली आहे परिक्रिशा 11 संघाकडनं. आता मात्र शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये निश्चितच किती धावा येतील यावर सुद्धा लक्ष असणार आहे. 21 धावा आलेल्या आहेत 2 षटकामध्ये. आता मात्र या षटकामध्ये निश्चित एक सम्मानजनक धावसंख्या उभारावीची असेल किंवा एक चांगली टोटल सेट करायची असेल तर किमान 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर निश्चित एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकते जेणेकरून दुसऱ्या इनिंग मध्ये डिफेंड करण्यासाठी निश्चितच साजेस ठरणार आहे. तर ते फटके येणं गरजेचं आहे. ते फटके फहादच्या बॅटीतून येतील का ते फटके तहाच्या बॅटीतून येतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे. विनायक भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे 6 चेंडू हाताळण्यासाठी. हा दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे ताकद आहे. तहाने आतापर्यंत 2 षटकार एक्झिक्यूट केले. आता मात्र पहिल्या चेंडूवरती फहादने दाखवलेला आहे षटकार मारून माझ्यामध्ये ती ताकद आहे माझ्यामध्ये कुवत आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मला सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. षटकार ढकून निश्चित धावसंख्या पोहोचवलेली आहे 27 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं होतोय. 28वी धाव फलकावरती लगावली जाते या वाईड निशी आणि अवांतने धावसंख्यामध्ये वाढ केली जाते. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. अजूनही पाहिलं तर दोन्ही फलंदाज लयामध्ये आता मात्र फलंदाजी करताना दिसून येतात. टप्प्यात चेंडू निश्चित त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. निश्चित थोडीशी उसळी कमी घेतो चेंडू आणि कमी उसळी घेतल्यानंतर या ठिकाणी लेग बाईची रन या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अवांतरने अजून एक धाव ऍड झाल्यानंतर धावसंख्या 29 धावा फलकावरती लगावल्या जातात. एक षटकार अजून आलेला आहे तहाच्या बॅटीतून आपण पाहतोय. आता मात्र तहाच्या बॅटीतून येतोय षटकार आणि 35 धावांपर्यंत मजल आतापर्यंत मारली गेलेली आहे. अजून या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. आता मात्र बॅटीची कडा लागून या ठिकाणी लॉंग ऑन रिजन मध्ये विकास धसकर चेंडूवरती वेगाने स्वार होतात उचलून फेकतात. एकच धाव काढली झाली चेंडूवरती आणि एका धावाने 36 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजून 2 बाकी आहेत चेंडू टाकायचे. मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु टप्पा नोमॅन्स लँड मध्ये पडेल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या गुणाचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. याच बघता बघता 3री धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या धावा येणं गरजेचं आहे. निश्चितच जशा पण येऊ धावा येणं गरजेचं आहे. 3 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39 फलकावरती लगावली गेली आहे आणि 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय.
पंच फक्त 3च रन ना, तो चेंडू डेट झाला होता ना. येस, थँक्यू. तर 3 धावा भेटल्या आहेत त्या चेंडूवरती. आता 3 धावांनी 39 धावा फलकावरती. लास्ट बॉल आहे. या लास्ट बॉलवर चेंडूवरती येणारा मोठा फटका, येणारा चौकार 43, येणारा षटकार 45, 46चं टार्गेट, 2 धावा आल्या, 41 42चं टार्गेट येऊन राहील. तर बघूया चेंडूवरती काय घडेल. क्या बात आहे. पंचांकडे थोडीशी अपील केली गेली होती, परंतु लेग बायची 1 रन भेटू शकेल या चेंडूवरती. तर या एका धावेनिशी धावसंख्या 40 वरती आणि 3 षटकामध्ये 41 धावांचं टार्गेट सेट केलं जाते मुंबईचा सम्राट संघासाठी. पहिली इनिंग, या इनिंग मध्ये सुद्धा खूप रंग पाहायला मिळाले आपल्याला. सुरुवात चांगली अमित कडनं आपण पाहिलं गेलं आणि त्यानंतर मधल्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला परिक्रिशा 11 संघाकडनं. आणि अखेरीस पाहिलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 40 धावा फलकावरती लगावल्या गेल्या परिक्रिशा 11 संघाकडनं आणि 41 धावांचा टार्गेट मुंबई सम्राट संघासाठी ठेवलं गेलेलं आहे. या धावा चेस केल्या जातील, या धावा डिफेंड केल्या जातील, याचा लेखाजोगा निश्चितच आपल्याला ऐकायला मिळेल. अंबाडी नगरीमधील एक सुमधुर आवाज मोहनीजी पाटील यांच्या आवाजातून. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. निव्वा स्पोर्ट्स नाळासोपारा आयोजित निव्वा चषक 2024 आपण हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचं महारणसंग्राम आपण पाहतोय आणि 2 संघ मुंबई सम्राट आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला टीम पाहायला मिळते परिक्रिशा 11. हे 2 संघ तयार आहेत. टार्गेट कितीचं दिला गेलाय? 3 षटकांची मॅच धावा फलकावरती बनवल्या गेल्या. हो 40 धावा बनवलात. 41 धावांचं आव्हान आहे. 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूने प्रशांत घरत आणि विनायक भोईरची जोडी. प्रशांत घरत तयार बॅटिंगवर. पहिला बॉल, पंचांचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फलकावरती पाहतो 1 या आकड्यावरती. द हर्ट ऑफ अर्नाळा विनायक भोईर थोडासा चर्चेत असलेल्या खेळाडू नॉनस्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. आपटून टाकलंय आणि सरळ चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा, हा चौका. 1 फॉर दी ओव्हर आहे का सर? कॉल दिलाय. ओके फाईन. 1 फॉर दी ओव्हर देखील कॉलिंग दिली गेली आहे
आपण पाहिलं लिमिटेड ओव्हर्समध्ये एक बाउन्स चेंडू हाताळू शकता, पण यंदाच्या हंगामामध्ये इंडियन प्रीमियर लीग IPL मध्ये हे रूल्स चेंज केले गेले की 2 बाउन्सर चेंडू हाताळू शकतात. नवीन नवीन क्रिकेटमध्ये रूल्स आलेत. जसं आपण इंडियन स्टेट प्रीमियर लीग ISPL पाहिलं, त्यामध्ये देखील 3 नवीन इव्हेंट आणले गेले, ज्यामध्ये टेप बॉल क्रिकेट इंडियामध्ये पहिल्यांदा उदयास आणण्याचा प्रयत्न, एक वेगळा इंटेन्शन. त्यानंतर 50-50 मॅजिकल ओव्हर देखील पाहिली आणि तदनंतर मोठा 6 जर मारला तर 9वा. आणि इथे काय येतोय, इथे विकेट पाहायला मिळेल. इथे फलंदाज होते बाद. पहिला झटका, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. आपल्याला खेळवायचे, सो बी फास्ट. वेळेचं भान राखणं फार महत्वाचं. वेळ फार महत्वाची आहे, कारण की ज्याने वेळेचा शोध लावला, वेळ त्याच्यासाठी देखील थांबली नव्हती. सो तुमच्या आमच्यासाठी वेळ कधीच थांबू शकत नाही. आणि म्हणतात ना की टाइम मॅनेजमेंट हे जीवनातला सर्वात मोठा धडा आहे. जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकले, वेळेचा उपयोग शिकले, तर कदाचित तुम्ही जीवनामध्ये सक्सेसफुल देखील होऊ शकता. त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं असतं. पहिला विकेट मिळाला. प्रशांत माघारी परतले आणि आता विनायकच्या समवेत क्रमांक 3 वरती नवीन बॅटर विकास जसकर इन ॲट नंबर 3 वरती. महत्वाचा गडी होता प्रशांत. पहिला चेंडू वाईड आला, तदनंतर चौकार, तदनंतर ऑप्शनच्या बाहेरचा राईज होणारा चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळाली लॉंग ऑनच्या खेळाडूकडनं. आणि विकेट क्रमांक पहिला. एक झटका गमावताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 5 या आकड्यावरती. बॉल तयार. चेंडू क्रमांक दूसरा घेऊन आइए आइए और बरसते हुए जाइए. मोठा फटका विकास जसकर. हा 11. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावा, 1 विकेट गमावला. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजीवरती. षटक क्रमांक पहिला घेऊन आशिष आहे बॉलिंग वरती. पहिलं षटक आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच. धावा फळकावरती 40 जोडलात. 41चा रनचेज आहे. चांगला चेंडू आहे यावेळेस. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. लेट कट करण्याचा प्रयत्न कदाचित सक्सेसफुल झाला होता, पण एका साईडला खेळायचा प्रयत्न होता. अक्रॉस दी हँड बॅटचा फ्लो जर पाहिला तर आडवा पट्टा होता आणि तदनंतर फसवला. पण मी म्हणेन की भाग्यशाली राहिला फलंदाज. अशा प्रकारच्या चेंडूवरती आउटर एजेस देखील अनेकदा लागताना पाहिलात आपण. इथे 3 स्टंप मध्ये खेळण्याचा प्रयत्न हलक्या गतीने. रिस्ट ऑफ दी फ्लिक आणि तदनंतर झेल ड्रॉप. कॅचेस ऑलवेज विन मॅचेस. झेल पकडणं फार गरजेचं आहे आणि इथे झेल ड्रॉप केली गेली. 2 धावा फळकावरती आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या. टोटल 13 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला या षटकातील. 5 शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे टाकण्याचा प्रयत्न लो राहिला. चेंडू लो राहिलाय. अशा प्रकारचे चेंडू अनेकदा स्ट्रगल करताना, पण एका जाग्यावरनं ऑफसाईडचे चेंडू तुम्ही नाही फेस करू शकत अशा प्रकारे, कारण की बॅटचा फ्लो ज्या पद्धतीने येतो चेंडू दूर राहतात. त्यामुळे चेंडूच्या लेंथ लाईन पर्यंत जाणं, लेंथ लाईन ओळखणं, मरेटवरती चेंडूला घेणं फार गरजेचं असतं. पण सध्याच्या क्रिकेटमध्ये जर बघितलं तर क्रिकेट जसजसं पुढे चाललंय ना, मी अनेकदा म्हणतोय की जे यंग प्लेयर आहेत ना ते जास्त ऑन साईडला टार्गेट करतात, आडव्या पट्ट्याचे फटके जास्त खेळण्याचा प्रयत्न करतात. पण मास्टर्सच्या मॅच ज्या आपण बघाल ना, एक कॅल्क्युलेटेड गेम का असतं किंवा परिस्थितीला ओळखून खेळणं का असतं ना, हे मास्टर्सचे गेम अनेकदा खेळवतात. म्हणून म्हणतात ना की जुनं आहे ना ते खरंच सोनं आहे, कारण की क्रिकेट आता फार पुढे गेलंय. क्रिकेटमध्ये आता करोडोचे पारितोषिक देखील आपण पाहतोय, पण जुन्या खेळामध्ये तसं नव्हतं. लाईव्ह क्रिकेट देखील तसं नव्हतं, पण त्यावेळेस त्यांनी ते क्रिकेट जिवंत ठेवलं, क्रिकेटला पुढे नेले. म्हणून मी अनेकदा म्हणतोय की खरे क्रिकेटचे शिल्पकार किंवा क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम या जुन्या व्यक्तींनी केलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांना
डेडिकेट करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना खऱ्या अर्थाने एक सलाम करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की त्यांच्यामुळे आज क्रिकेट इतकं वरती आलंय. म्हणून मास्टर्सचा क्रिकेट हा अनेकदा ना लेजंड ऑफ क्रिकेट का म्हटलं जातं, त्याचं रिझन आहे ते सगळे लेजंडरी क्रिकेटर्स आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. आणि इथे जर बघितलं गेलं तर मॅचमध्ये आता एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट गमावताना धावसंख्या फलकावरती 13 आहेत, म्हणजे तुम्हाला 12 मध्ये बनवायचे आहेत 28. हरीश षटक क्रमांक दुसरं घेऊन आणि स्ट्रायकर एंडला विनायक भोईर. बोला तयार. पहिला 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 ब्लास्ट विनायक भोईर द हर्ट ऑफ अर्नाला. शांत राहिला होता, पण या मॅच मध्ये नाही. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो चांगला होता. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने बॅकहँडचा वापर, बॅकहँड स्ट्रॉंग असला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही चेंडू ड्राईव्ह करता, आणि इथे तेच पाहायला मिळालं. चांगला फटका होता, चांगलं कनेक्शन होतं. एक धाव तिथे देऊन जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली 20 या आकड्यावरती. विजयासाठी आता 21 धावांची गरज आहे. येणारे पुढचे चेंडू 10. गोलंदाज तयार होतोय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑनचा खेळाडू नाही पोचू शकला. प्रयत्न चांगले केले होते, पण 2 धावा तिथे पाहायला मिळतील. हवेमध्ये खूप वेळ दरबळला चेंडू एका उंचीवरती, आणि त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक 2 धावा देऊन जाईल, आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली देखील, जाऊन पोहोचली गेली 22 आकड्यावर. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू असताना दुसरं 22 धावा फळकावरती जोडला गेलात. 41 धावांचा रनचेज आहे. हा चांगला चेंडू आहे. समोरनं फसवलंय, समोरनं चकवा दिलाय. हुलकावणी देताना चेंडू निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल, आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आता स्थगिती देखील पाहतात. 22 आकड्यावर. एक विकेट गमावला गेला. महत्वाचा खेळाडू प्रशांत परतल्यानंतर विनायक आणि विकास तस्करने चांगली पारी सांभाळली आहे मैदानामध्ये. आणखी एक चांगला चेंडू आहे, आणि आता इथे एक धाव जमवण्याच्या नादामध्ये विकेट गमवावा लागेल. फलंदाज विकास तस्कर माघारी परततात. आतापर्यंत समाप्त झाले या षटकातील 5. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. फळकावरती धावा आहेत 22. सो तुम्हाला आता 7 चेंडू आणि 19 धावा बनवायच्यात. नवीन बॅटर संदीप किणी सँडीला आपण पाहतोय, आणि यानंतर होणारी मॅच टॉस साठी यायचं आहे. चॅलेंजेस राजकुमार आपण यायचं हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतील का निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चॅलेंजर्स राजकुमार आपला कर्णधार लगेचच इथे पोहोचवा.
चला टीम मीटिंग प्लीज घेऊ नका. मॅच महत्वाची आहे, दिवस महत्वाचा आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे. 15 6-15चे इक्वेशन मैदानामध्ये. एका बाजूने मुंबई सम्राट, दुसऱ्या बाजूने परिक्रिशा 11. गोलंदाजीवरती गोलंदाज सूरज. 6 चेंडू 15. 6 मध्ये 15 धावा महत्वाच्या आहेत. सँडीला पाहतोय आपण, स्ट्रायकर एंड वरती. पहिल्या ओव्हरला 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरला जेव्हा 14चा आस्किंग रेट होता त्यावेळेला ती मॅच 15 वरती चढली. म्हणजे तू त्या फ्लोने मॅच गेलेली नाही आणि इथं त्याला 15 करायच्या ज्या मागे 2 षटकामध्ये झाल्या नाही. 6-15चे इक्वेशन मैदानामध्ये. पहिले 2 चेंडू महत्वाचे आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच थोडीशी जवळ वाटेल. पहिले 2 चेंडू जर गोलंदाजाने त्याच्या पक्षामध्ये हाताळले तर मॅच थोडीशी दूर देखील राहू शकेल. पहिलाच बॉल, फटका चांगला, फटका खूप सुंदर आहे. सँडीच्या बॅटमध्ये येणारा हा दमदार, डोलदार, बहारदार चौकार. मदतीनं धावा फळकावरती वाढला देखील. धावसंख्या टोटल फळकावरती जाऊन पोहोचल्या 30. 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू. 5-11. 11 धावांची गरज आहे आणि या मॅच मध्ये 12 कोणाचे वाजतील बघावं लागेल. पहिला चेंडूवरती चौकार आला होता आणि जसा चौकार आला बघा एक्स्ट्रा कव्हरची जागा भरून काढली गेली. म्हणजे तुम्ही चुका तुमच्या किती चांगल्या पद्धतीने सुधारता किंवा तुम्ही जी गोलंदाजी करणार आहे तिच्या विपक्षामध्ये स्ट्रॅटेजीज किती चांगल्या पद्धतीने बनवता हे महत्वाचं आहे. ऑप्शनच्या बाहेर विनायक इंटरेस्टेड आहे तिथे धाव घेण्यासाठी आणि तदनंतर रनआउटची संधी. वाईड प्लस विकेट आणि इथे विकेट देखील मिळाला. वाईड चेंडू देखील आलाय. सो 5 मध्ये बनवायच्यात आता धावा 10. कारण की पहिल्या एका चेंडूवरती 5 धावा आल्यात. एक चौकार आला, आता वाईड आलाय. पण विनायक भोईर आता स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि विनायक भोईर वरती आता जिम्मेदारी देखील फार महत्वाची आहे. नवीन बॅटर रविकांत घरतला आपण पाहू शकाल जो इनॅट नंबर 5 वरती 5व्या क्रमांकावरती खेळताना मिडल ऑर्डरचा बॅटर आपण पाहतोय. पण टॉप ऑर्डरचा बॅटर, सलामीचा ओपनिंगचा बॅटर विनायक अजून मैदानामध्ये. रविकांत आहेत नवीन बॅटर. पाच चेंडू 10 धावांची गरज. प्रति चेंडूच्या पाठीमागे 2-2 धावा जोडायच्यात. डबल सिंगलने देखील मॅच बनेल. लाफ करण्याचा इथे प्रयत्न केलाय. खेळता क्षणी दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली आहे पण आता सक्सेसफुल फेकी वायडिश. धोक्याची रन होती ही धाव कदाचित अनसक्सेसफुल ठरली असती दुसरी. पण म्हणतात ना की डेंजर एंड ओळखता आलं पाहिजे किंवा तुम्ही ज्यावेळेस फेकी करताना अगदी 3 स्टंपच्या यष्टांवरती फेकणं गरजेचं असतं. कधी कधी तेव्हा डायरेक्ट हिट देखील होतं. अन्यथा यष्टांवरती जो क्षेत्ररक्षक असतो त्याच्या हातामध्ये चेंडू पोहोचतो. त्यामुळे क्विक फेकी किंवा प्रॉपर ॲक्युरेट फेकी महत्वाची असते. पण इथे थोडीशी वाईडिश पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने 2 धावा बनवल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावा 27. 4 मध्ये बनवायच्या 8. बोल तयार. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. विनायक भोईर. हे वादळ थांबेल का?
म्हणावं लागेल आता विनायकचं मत देखील आहे संगीत ऐकून की विनायक नाम समज के फ्लावर समजे ते क्या फायर हू आणि ते फायर ती आग ती दाखवतात मैदानावरती जी जिंकण्याची जिद्द मैदानावरती दाखवतायत. यानंतर होणाऱ्या मॅचचे कर्णधार इथे पोहोचलेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. विजयासाठी आता धावेंची गरज. 3 चेंडू 2 धावा. चला 3 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. मॅच जवळ आली. 41 टार्गेट दिलं होतं. धावा फळकावरती 39. अजून 2 धावा जिंकण्यासाठी बाकी आहेत. भलं तयार. इथे काय घडतंय, इथे काय घडतंय. डॉट बॉल आलाय. रुको ये तो बस जाकी है क्योंकि मैच अभी भी बाकी है. कारण की 2 चेंडू 2 धावा. बनेल मॅच, बनू शकते मॅच, येऊ शकते मॅच. दोन चेंडू आणि आता विजयासाठी 2 धावेची गरज असेल. मागचा डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला मागचाच आणि आता 2-2 ची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार, निर्णायक चेंडू घेऊन इथे हलक्या गतीने कट केलाय. जीत चुकी मैच, जीत चुका मुकाबला और जा पहुंचे सीधा क्वालिफायर के मैच में. चला लगेच दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करूयात. आजच्या दिवसातील अति मॅच मध्ये जिथे मुंबई सम्राट आणि त्यांच्या विपक्षामध्ये राजकुमार चॅलेंजर्स असे आपण 2 संघांना आपण लढताना पाहणार आहोत. बोथ टीम कॅप्टन शुभेच्छा असतील.